नमस्कार, वेलकम बॅक टू द पुण्याची कोकण कन्या. तुम्हा सगळ्यांचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे. व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच तुम्हाला काजू दिसत आहेत. त्याचं कारण असं की लवकरच आमचा परतीचा प्रवास होणार आहे. आता परतीचा प्रवास म्हणजे काय हे ज्यांना कोणाला माहिती नाही आहे आणि जे माझ्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांच्यासाठी मी आले होते माझ्या घरी, म्हणजे माझ्या माहेरी मॅटर्निटीसाठी, आणि आता मला रिटर्न जायचं आहे माझ्या सासरी म्हणजेच पुण्याला. तर त्याचीच तयारी चाललेली आहे. मम्मी काजू काढून ठेवते जेणेकरून ते आम्ही व्यवस्थित भाजून घेऊन जाऊ शकू. माझा क्वेश्चन इज, तू आता काय करतोस? ह्या दिसतोय ना, चांगले काढतोस. हो चांगले म्हणजे सगळेच चांगले होते. हे दाखव, हे खाल्लेले आहेत मध्ये मध्ये. डाळिंब खाल्लं. चालले हे घेऊन भाजायला काजू काकीकडे. मधले मधले फुगले, म्हणजे ओले झाले गे. असं 10 किलो मकडलं 10 किलो नाही, हलके लागले. पावसात ठेवलं का? मधले मध्ये म्हणजे जास्त ते बरे, पावसात म्हणजे ओले द्रवले ते. मधले मधलेच 10, 150. काय झालं तू का घेऊ व्हिडिओ घे. अरे नसली त्याच्यात ते 40 किलो काजू बाद झाले. 40 किलो गेले तुझे, फुकट गेले. 10,800 रुपये फुकट गेले. हॅलो, नमस्कार, वेलकम बॅक टू द पुण्याची कोकण कन्या. आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस खूप चांगला जाऊ दे तुम्हाला, मलाही खूप चांगला जाऊ दे. तुमच्या मनातल्या चांगल्या इच्छा स्वप्न कंप्लीट होऊ देत, माझ्याही होऊ देत. तर आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूयात. आता वाजले 1:30. आम्ही सगळे आवरून बसले, जेवून खाऊन मस्त बसले. आणि आम्ही म्हणजे मी आणि आरव झोपतोय सध्या. आणि म्हटलं आपण व्हिडिओला स्टार्ट करू. माहीत नाही, कदाचित हा व्हिडिओ मे बी लास्टचा असू शकतो इथला, कारण आम्ही लवकरच जाणार आहे आमच्या घरी पुण्यात. सो येस, हा लास्ट व्हिडिओ असू शकतो किंवा नसू शकतो, आय डोंट नो. बट मला असं वाटतं आहे की हा लास्ट दिवस असेल. सो येस, खूपच जास्त वेगळी फिलिंग आहे. 4 महिने झाले जवळपास मी इथे आहे, आणि 4 महिन्यानंतर मला तिकडे जाणार आहे, सासरी जाणार आहे आम्ही. तर मग खूप वेगळं आहे, मिक्स्ड फिलिंग आहेत. खूप आनंद पण आहे, एक्साइटमेंट पण आहे, थोडंसं टेन्शन पण आहे, थोडीशी भीती पण आहे. सो आय डोंट नो, हे मलाच होतं की जगातल्या प्रत्येक मुलीला होत असेल, जी मुलगी माहेरून सासरी जाते बाळाच्या जन्मानंतर. मे बी सगळ्यांनाच असं होत असेल की आपण कसं हँडल करणार आहे, आणि कसं आपण, कारण की एका माणसाची, एका जीवनाची जबाबदारी पूर्ण आपल्यावर आहे. तो कसा घडणार आहे याची सगळी जबाबदारी आपल्यावर आहे. तो कसं घडणार आहे, आपल्या ॲक्शन्समधून तो घडणार आहे, म्हणजे आपल्याला बघून तो घडणार आहे. सो खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी आहे ही, बाळाला एका वाढवणं आणि एका व्यक्तिमत्वाला घडवणं ह्या देशातल्या. सो येस, थोडी भीती तर वाटते. आरव झोपलाय, त्याची झोप काय तर खूप शॉर्ट झाली, म्हणजे 1 तासाच्या आतच तो उठतो. 15-20 मिनटं, कधी कधी अर्धा तास असं उठतं. तर आता मला एक काम आहे की मी भिड मागून घेतलं होतं मम्मीकडून, म्हणजे विकत घेतलं होतं. तर मग त्याला आता ते प्रॉपर करायचं आहे, जेणेकरून त्याच्यावरती घावणी येण्याच्या लायक ते बनेल. तर त्या प्रोसेसला काय म्हणतात आय डोंट नो. तर कांदा वगैरे, तेल वगैरे टाकून ठेवलं होतं, आणि आता मी त्याला ट्राय करते थोडंसं घालून. जर ते उचललं घावना तर मग ते झालं आहे प्रॉपर असं म्हणता येईल. सो आता आपण ते करूया. झोप. हे घावण्याचं पीठ आहे, आय गेस हेच असावं, कारण ह्याच्यामध्ये थोडी नाचणी मिक्स आहे मला वाटतं. तर हे मी सध्या घेते, थोडंसंच मिक्स करणार आहे. ओके, ॲड केलं आहे. काय माझी थिकनेस बरोबर आहे का नाही. बस मीठ टाकते थोडंसं. नको, मीठ टाकायची काही एवढी गरज नाही आहे, बिकॉज ते नीट होईल की नाही माहीत नाही. जर झालं तर ठीक. सो इथे हीट करायला ठेवलं आहे मी इंडक्शनवर, तापवू दे थोडा. अरे उठलंय, मला हे बंद करायला लागेल. काय
अजून झोपायचं थोडा वेळ. ओके, तर आरव उठला होता त्यामुळे मी स्टॉप केलं होतं, पण परत स्टार्ट करूया. ह्याला तेल लावायचं आहे. वेट, तेल लावू. अरे गरम होऊ दे, याच्यावरती थोडा वेळ लागतो गरम व्हायला. सेम असं मल्टिपल वेळा केल्यानंतर कुठेतरी घावणे होतात खाण्याला. ते भिडे काय अजून प्रॉपर झालेलं नाही आहे, त्याला मल्टिपल वेळा अजून ऑइलिंग करावी लागेल. काय म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये? कास्ट आयर्नचे जे भांडे आहेत ते स्टार्टिंगला बनवण्यालायक, त्याच्यामध्ये ते बनवण्यासाठी त्याला सिझनिंग म्हणतात आय गेस. येस, मे बी इंग्लिशमध्ये सिझनिंगच म्हणतात. तर ते करायला लागतं. आता अजून ते काही झालं नाही आहे, त्याला व्हायला वेळ लागेल. आणि मुळात आता मी पेटवते आग, कारण की गॅस अचानक संपला आणि आपल्याला आमटी बनवायची होती, तर मग चूल पेटवावी लागली. सोबतच मला ते जे घावण्याचा पराक्रम मी केला होता आधी, जो की फेल झाला, तर तो संध्याकाळी पण करायचा होता. सो म्हणून मग आग पेटवणं गरजेचं होतं. सो मग मी आमटी वगैरे मी करून घेतली. आणि इथे कोमचे जे काही तुम्ही म्हणाल ते, हे खूप पावसाच्या दिवसामध्ये खाल्लं जातं आणि ह्याची खूप मागणी असते कोकणामध्ये पावसामध्ये, तर ते पण मम्मीने आणलं होतं. तर जे दुपारी घावण्यांसाठीचं भिडं पॅन काय असेल ते चेक करत होते. ते दुपारी नव्हतं झालं, म्हणून मग परत कांदा घालून त्याला तसंच ठेवलं होतं तेल टाकून. तर आता संध्याकाळी म्हटलं एकदा टेस्ट करूयात, बघूयात होते का. आणि टेस्ट म्हणजे तसं नाही, चाचणी असं. तर मग ते आता मी काढते घावण, बघू पलटतात का. म्हणजे समजा आता झालं तर मग रेडी असेल ते. सो म्हणून मग ट्राय करायला. ही जी प्रोसेस आहे ना, ही फार लेंदी आहे. म्हणजे 2-3 दिवस त्याला कांद्यामध्ये ठेवा, तेलामध्ये ठेवा आणि नंतर मग हे ट्रायल करा. हे सगळं मला नंतर पुण्यामध्ये जाऊन पॉसिबल होणार नाही, म्हणून मी ते आत्ताच करून घेऊन जात होते. म्हणजे कसं डायरेक्टली तिकडे गेल्यावरती मला ते डायरेक्ट यूज करता येईल घावणं काढण्यासाठी. आणि अशा प्रकारे 2-3 दिवसांच्या प्रोसेसनंतर हे आज कुठे रेडी झालं आहे. आफ्टर 1000 ऑफ ट्रायल हे असं घावण झालं आहे. हे तर परफेक्ट नाही आहे आणि हे सगळं फेलवाले दिसायला खूपच घाण दिसतंय, पण दिस इज द रियालिटी. हे पहिलं खूपच जाड झालं होतं. आता घावणे निघतातच आहे, म्हणून मग मी जेवणासाठी पण संध्याकाळच्या थोडे घावणे काढून घेतले. तुम्ही म्हणाल की हाच तवा का, किंवा नॉनस्टिकचा तवा आपण का नाही यूज करू शकत, तर करू शकतो, असं काही नाही आहे. पण ट्रॅडिशनल प्रोसेस आहे की हाच तवा त्याला यूज केला जातो. आणि ऑल्सो ह्याची लाईफ जास्त असते, कारण हा ऑटोमॅटिक नॉनस्टिक असतो, त्याला कुठलाही नॉनस्टिकचा थर नाही आहे, मूळतः असतो. चला तर मग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. हा व्हिडिओ फार छोटा होता, पण थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अँड टेक केअर.